नमस्कार, राजेंद्र सपकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय विश्वातून महत्त्वाची बातमी आहे। जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। नंदनवन निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती आहे। ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदासंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे। सांगलीत ईश्वरपूर नगरपालिकेतील पवार गटाचे नगराध्यक्ष यांचं पद रद्द झालंय। 2 दिवसांपूर्वीच याच संदर्भात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। नगराध्यक्ष पदासंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे। सांगलीच्या ईश्वरपूरमधील नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आलं आणि त्यानंतरच जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांनंतर एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, जयंत पाटलांनी पहिली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच कृपा, आपण जर बघितलं तर जयंत पाटीलांनी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। यावेळी असं देखील बोललं जात होतं की सुनील तटकरे देखील त्यांच्याबरोबर होते। मात्र त्यानंतर सुनील तटकरे यांनी असं सांगितलं की जेव्हा जयंत पाटील आतमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले तेव्हा मी निघालेलो होतो, त्यामुळे आमची कुठेही भेट झाली नाही असं सांगितलं। त्यावेळी देखील एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत होती। ही शक्यता जी आहे ती अर्थमंत्री पद जे आहे ते राष्ट्रवादीच्या पदरात पडावं यासाठी चर्चा सुरू असल्याची शक्यता होती। आणि त्यानंतर मात्र जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं की मी ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पद जे आहे ते रद्द झालं आणि त्याच्यासाठी मी इथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो होतो। काल जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली। यावेळी त्यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड देखील होते। खरं तर कित्येक दिवस झाले एनडीए मध्ये शरद पवार पक्ष देखील सामील होण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या पाहायला मिळतात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर कुठेतरी अर्थमंत्री पद जयंत पाटलांच्या पदरात यावं म्हणून ते सातत्याने भेटीगाठी घेतात अशी माहिती जी आहे ती सूत्र देतात। मात्र काल देखील त्यांनी स्पष्टीकरण देताना ईश्वरपूर संदर्भातच स्पष्टीकरण दिलं। त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंना भेटून घ्या, त्यामुळे मी एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी आलो असं देखील त्यांनी काल स्पष्ट केलं। मात्र असं असलं तरी दोन्ही जे गट आहेत ते विलीनीकरणाच्या चर्चा ज्या आहेत त्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। शरद पवार पक्ष एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत। त्यामुळे या पार्श्वभूमीवर या भेटीला अतिशय महत्त्व असल्याचं पाहायला मिळतंय। कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।